लोकसभेला पाऊस पडला पैशाचा, या महाराष्ट्रातल्या 72 कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्याला तोंड दिलं, म्हणून महाराष्ट्रामध्ये 31 पेक्षा जास्त जागा, आमच्या 2-3 जागा थोडेसे उमेदवार इकडे तिकडे झाले असते, सातारची जागा आल्याच जमा आहे अशी, त्या पिपाणीलाच आमचे 37,000 मतं गेली, 35,000 आमची सीट पडली. सांगण्याचा मुद्दा हा, मुंबईत तर सीट चोरली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आता ती ईव्हीएम मशीन आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. आपण फक्त रस्त्यावर आणि मोर्चात आणि आंदोलनात असतो. ईव्हीएम मशीनचे कोड नंबर जाऊन बघा, चालू आहे प्रोसेस. आता दिवसाला 80, 90, 100 मतं ईव्हीएम मशीन चेक होतात. तुमच्या तिन्ही पक्षाचे आपल्या प्रतिनिधी जाऊन बसले पाहिजेत. त्या ईव्हीएम मशीन जे आहे त्याचे कोड, त्याच्यावरचे नंबर घेतले पाहिजेत. त्याच्यावर जे सील आहे त्याचाही सील व्हेरीफाय केलं पाहिजे. ते वेगवेगळ्या मतदान केंद्रात पाठवतात, त्यावेळी तेच नंबर तिथं उघडले जातात का हे 5 वाजता जाऊन बघितलं पाहिजे. आपण 7 वाजता राजासारखं गेलो तर तोपर्यंत ते सगळं उघडून चालू झालेलं असतं. त्यामुळे 5 वाजता बघितलं पाहिजे आणि तेच मशीन पुन्हा सील करून मतदान गोडाऊन मध्ये जातं का आणि उघडल्यावर तेच नंबरचं तेच मशीन त्या बूथवर असतं का, याचा विजिलन्स सगळ्या पक्षांनी ठेवला पाहिजे. मी आपणा सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रामध्ये 31 जागांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपला नाकारलेलं आहे आणि त्यामुळं ही चांगली गोष्ट झाली. पण सरकार घाबरलं. घाबरलेला माणूस फार डेंजरस असतो. त्यामुळे घाबरलेले सरकार पाहिजे त्या घोषणा आज करते. एवढ्या प्रचंड घोषणा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत की काही त्याला दाद नाही. काल परवा मी असं ऐकलं की राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी काय न वाचता आता सही करणार नाही. याचा अर्थ याच्या आधी न वाचता सह्या झाल्या. त्यांचा स्वभाव तसा नव्हता, पण परिस्थितीमुळे अशा गोष्टी होत असतात. म्हणजे आतापर्यंत ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या हिशेब न करता झालेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीला आता 2-2.5 लाखापेक्षा जास्त मोठी तूट आलेली आहे. आणि तूट आलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक डीपीडीसी मधले पैसे वर्ग करून या जाहीर केलेल्या योजनांना पैसे वर्ग करायचा उद्योग चालू आहे. राज्याचा अर्थ सचिव आता प्रत्येक फाईलवर लिहायला लागलाय, काहीही पाठवू नका, मिळणार नाही, सर्व योजना बंद करा आणि याच ठिकाणी याच योजनेला पैसे देण्याची गरज आहे. आता महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विचार न करता चालू केलेल्या योजना या विचारी पद्धतीने भविष्यात नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण सरकार आपलं येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना माझं आव्हान आहे की तुम्ही काही चिंता करू नका, जे मिळतंय ते घ्या, आमची काही तक्रार नाही. भविष्य काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने याच्यापेक्षा अधिक ताकदीने आम्ही मदत करण्याची भूमिका घेऊ. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींची चिंता करू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचं सरकार आणण्यासाठी आपण ताकदीने एकत्रित राहून काम करू. बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, पण माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत. इतक्या लवकर बोलायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, म्हणून प्रमुखांनी शेवटी बोलायचं असतं असं आमच्या सभेत संकेत आहे. पण पवार साहेब सांगतात आम्हाला की दक्षिणेला अशी पद्धत आहे की प्रमुख असतो तोच आधी बोलतो. त्यामुळे ही नवी प्रथा सुरू झाल्यामुळे अचानकपणाने बोलायची संधी मिळाली. पण पुन्हा एकदा मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते शिवसेना आणि काँग्रेसला पूर्ण ताकदीने सहकार्य करतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काम सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंत पाटील साहेब.